चला क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे ॲज पर युअर डिमांड आपण काही 20 क्वेश्चन्स बनवलेत. त्याच्यामध्ये मिक्स क्वेश्चन आहेत विथ वर्ड प्रॉब्लेम्स ऑल्सो. तर एकदम सोप्या सोप्याकडून अवघडाकडे जाऊ आपण. त्यातला हा पहिला क्वेश्चन, त्याला मोठं करू आपण थोडंसं. व्हॅल्यूज ऑफ के फॉर विच द गिवन इक्वेशन हॅज इक्वल रूट्स. पहा या ठिकाणी आपल्याला फक्त इक्वल रूटची कंडिशन आहे. डिस्क्रिमिनंट जो असतो तो 0 ठेवा. तर इथे मायनस, आता इथे आहे बी स्क्वेअर. चला हा बी स्क्वेअर मायनस 4a आणि हा सी, ही व्हॅल्यू 0 करा. निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होईल. इथं होईल -8k. लॉस ऑफ रूट फक्त होऊ देऊ नका. इथं होईल k -8. या ठिकाणी k एक तर 0 येईल किंवा k इथून 8 येईल. 0 and 8 both are the solutions. चलो नेक्स्ट. One root is the reciprocal of the other. Find k. पहा इथे a ची व्हॅल्यू घ्या 3, b आहे -10 आणि c आहे k. तर रूट जे आहेत अल्फा आणि 1/अल्फा घ्या. समने काढण्यापेक्षा ह्या रेसिप्रोकल मध्ये प्रोडक्ट घेणं सोपं असते, कारण हे कॅन्सल होते. तर आपण इथे हे घेऊया, अल्फा इंटू 1/अल्फा इज c अपॉन ए. तर हे झालं 1. c ची व्हॅल्यू k आहे आणि a ची व्हॅल्यू 3 आहे. तर k इथून 3 येतो. ह्याला कोणते दोन आन्सर नाहीत. चलो नेक्स्ट. स्टेट बोर्ड नाही करा, तुम्हाला असेच आहेत. चला याचे रूट्स काढायचे. तुम्हाला सांगितलं अशा क्वेश्चन मध्ये बेस्ट ऑप्शन काय असतो? श्रीधराचार्य. पहा या क्वेश्चनला फॅक्टराइज करत असताना लावा x इज इक्वल टू -b. -b म्हणजे -1 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर -4 हा a आणि c जो आहे ना तो स्वतः निगेटिव्ह आहे. इंटू मध्ये हा निगेटिव्ह हे असा आणि खाली येणार 2. तर हा -1 हा प्लस मायनस इथून 1 मायनस मायनस प्लस 4 इंटू धिस क्वाड्रॅटिक. हे किती येतं बघा, ए स्क्वेअर प्लस 2 प्लस ए म्हणजे प्लस 3a आणि प्लस 2. खाली आला 2. इथं झालं 1 प्लस 4a स्क्वेअर प्लस 12a प्लस 8. इथून याला तुम्ही लिहा ॲज अ क्वाड्रॅटिक 4a स्क्वेअर प्लस 12a प्लस 9. हा 2a प्लस 3चा होल स्क्वेअर आहे. दिसला का? 2a प्लस 3चा होल स्क्वेअर आहे हा. तुम्ही बघा ह्याला जर एक्सपांड केलं तर हे मिळते. परफेक्ट स्क्वेअर आहे. खाली आला हा. त्याच्यावरून तुम्हाला 2 मिळतील. -1 प्लस मायनस इथून 1 बाहेर येईल 2a प्लस 3 आणि खाली आला 2. झाला. आता ओव्हरऑल तुम्ही ह्याला ओपन करा एकदा, प्लस मध्ये घ्या. प्लस 2a प्लस 3 होईल. खाली 2 आला. तर एकदा ह्याला -1 -2a -3 होईल. 2 व्हॅल्यूज घ्या. तर इथून किती येते 2a प्लस 2/2 आणि इथून येते -2a -4/2. 2 कॉमन आउट करा. a प्लस 1/2 इथून 2 कॉमन आउट करा. वाटल्यास -2 कॉमन आउट करा. a प्लस 2/2 बघा एक निगेटिव्ह येतो इथं. तर एक रूट येतो a प्लस 1 आणि दुसरा येतो मायनस ऑफ a प्लस 2 आणि म्हणून ऑप्शन सी आहे, एक मायनस लागतो. कधी लक्षात घ्या, जेव्हा अशा पद्धतीने थोडेसे चांगले चांगले रूट्स दिसतात तेव्हा श्रीधराचार्य मेथड ही बेस्ट मेथड असते. कारण मध्ये परफेक्ट स्क्वेअर बनतो, त्याला थोडं प्रॉपरली हँडल करायला शिका. कारण तुम्हाला असं इमॅजिन करणं अवघड आहे, कारण टेबल नाहीये डायरेक्ट. ते इमॅजिनेशन येईल हळूहळू 11वीचे कॉन्सेप्ट पुढे शिकल्यावर. तर आता श्रीधराचार्य बेस्ट ऑप्शन आहे. चलो नेक्स्ट.
मोटरबोट, अपस्ट्रीम अपस्ट्रीम, पोटभर कार्यक्रम. खूप झाले आता, याच्याबद्दल तर खूप बोललोय तुम्हाला. मला वाटते हा क्वेश्चन झाला होता आधी. बघूया थांबा. हा क्वेश्चन घेतला होता. राहू द्या, याला सध्या द्या. मजा नाही, थांबा मजा दाखव. ह्याला करा, डिस्क्रिमिनंट काढा. अतिशय सोपा प्रश्न, स्टेट बोर्ड मध्ये पण असा आहे. या ठिकाणी डिस्क्रिमिनंट काढायचा आहे, त्याला आपण मराठीमध्ये विवेचक म्हणतो. तर आपल्याला डिस्क्रिमिनंट डी काढण्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना, हाच आहे. बी स्क्वेअर, 4 हा ए आणि हा सी, 100 मायनस, बघा हा 3 3 जा 9, 4 जा 36. चला, हे तर सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत, असे येतात बोर्ड एक्झामला. आता याला थोडस चांगलं करूया. आता इथे मात्र पी ची व्हॅल्यू काढा जर ह्याचे रूट्स रिअल आहेत. आता रिअल म्हणते, इक्वल आणि डिस्टिंग म्हणत नाही. विचार करा मग मी सांगतो. हा लक्ष द्या, हा क्वेश्चन जरी तुमच्या सिलेबसशी रिलेटेड नाही असा वाटला तरी ऍक्च्युली आहे. ठीक आहे, कारण इनइक्वालिटीचा बेसिक कॉन्सेप्ट आहे. मी तुम्हाला मागा असा एक क्वेश्चन दाखवला होता. आपल्याला पी ची व्हॅल्यू काढायची रिअल रूट्स. तर रिअल रूट साठी जो डिस्क्रिमिनंट आहे तो इक्वल टू ग्रेटर दॅन 0 असतो. असं का बरं? इक्वल झाला तर तो रिअल अँड इक्वलला रिप्रेझेंट करेल, आणि ग्रेटर दॅन झाला तर रिअल अँड डिस्टिंक्टला. आता हा रिअल म्हणतोय फक्त, तर रिअल मध्ये डिस्टिंक्टही राहू शकतात, इक्वलही राहू शकतात. तर दोन्ही पॉसिबिलिटी आहेत, म्हणून याला असं लिहितात. आणि इथे डी न येण्याचं मुख्य कारण, एक तर हे जाऊ द्या, ह्याच्याकडे तुम्ही लक्ष नाही दिलं चालेल, पण इथं लेस दॅन इक्वॅलिटी नाहीच आहे. तर इक्वॅलिटी असतेच याच्यामध्ये. हा ठीक आहे. आता ही एक पॉसिबिलिटी आहे, पण केव्हा? जेव्हा निगेटिव्हचा खेळ लक्षात येत नाही. मोस्ट ऑफ द स्टुडंट ह्याला राईट करतात. ठीक आहे, तर थोडस लक्ष द्या. डी घ्यायचा काय होईल बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू इक्वल टू ग्रेटर दॅन 0 करा. तर इथून आलं 81 मायनस 3 स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर आहे, मला 9 लिहायचं होतं डायरेक्ट. हा ठीक आहे, तर इथं 9 मायनस 8p, आणि इथं चूक होते बघा. याला जर इकडे आणलात तर हा 9 इकडं जाऊन -9 होईल. आता खूप जण काय करतात, ते कॅन्सल करतात, 9/8 करून टाकतात. मेन केस ही आहे, खूप जण मायनस तर कॅन्सल करायला विसरत नाहीत आणि आनंदात ह्याला राईट करतात. तर हे नाही करायचं. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं 5 आणि 7 मध्ये 7 मोठा आहे, पण दोघांना निगेटिव्हने मल्टिप्लाय केलं तर 5 मोठा होतो. इनइक्वॅलिटी रिव्हर्स झाली. इनइक्वॅलिटी रिव्हर्स केव्हा होते? वेन वी मल्टिप्लाय बोथ साइड्स और डिवाइड बोथ साइड्स बाय -1. हे कॅन्सलेशनचा अर्थ -1 ने मल्टिप्लाय असते बरं. मॅथ्स मध्ये कॅन्सल असा कोणताही प्रकार नसतो. उगा आपण त्याला काहीतरी नावं देऊन टाकलेत, तर हे असं नसतं. त्यासाठी एक काम करा, ही व्हॅल्यू जी आहे तुम्ही बिलकुल 9/8 करू शकता, पण निगेटिव्ह जर कॅन्सल केला तर ह्याला रिव्हर्स करून टाका, म्हणून ऑप्शन 1. हे लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस परीक्षेत जर आलं तर हे माहित असावं तुम्हाला. निगेटिव्हने मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला तरच हे करायचंय, अदरवाईज नाही. आता तुम्ही असा एक क्वेश्चन स्टेट बोर्ड मध्ये आहे, मी म्हणालो म्हणजे आहे. The sum of the reciprocals of Rahman's ages 3 years ago and 5 years from now is 1/3. Find his present age. एकाच मुलाच्या दोन वेगवेगळ्या वयांबद्दल बोलले, की रहमान 3 वर्षापूर्वी त्याचं जे वय होतं आणि 5 वर्षानंतर जे राहील, ठीक आहे, तर त्या एजचे जर रेसिप्रोकल्स घेतले आणि त्यांना ऍड केलं तर 1/3 येते. तर त्याचं प्रेझेंट एज काय असेल? नाईस क्वेश्चन. असं समजा की त्याचं जे प्रेझेंट एज आहे त्याला एक्स माना. तर कंडिशन काय? आता 3 वर्षापूर्वी काय असेल तो?
एक्स -3 असेल त्याचा रेसिप्रोकल करा. आणि आजपासून 5 वर्षानंतर x+5 असेल त्याचा रेसिप्रोकल करा. दोघांना ऍड करा 1/3 करा. आता काय काय राहिलंच नाही याच्यात. मेन याचं इक्वेशन फॉर्म करणंच होतं. तर बघा x+5 प्लस x-3 इज x² प्लस 2x -15. लक्षात. तर इथून 2x + 2 होईल आणि खाली x² + 2x -15 त्या क्वाड्रॅटिक बनेल. तर इथून येतं 6x + 6 इज इक्वल टू x² + 2x -15. तर ओव्हरऑल x² इथे 2x घ्या, 6x इकडे पाठवा, 6 ला इकडे पाठवा. तर हा बनतो -4x -21. तर इथे येतं x -7 x + 3. आता x ची व्हॅल्यू येते -3 or 7. आता एज तर आपण निगेटिव्ह घेत नाही म्हणून त्याचा प्रेझेंट एज आहे 7 इयर्स. कळलं का? चांगला क्वेश्चन आहे. रेसिप्रोकल रिलेशनचे क्वेश्चन्स असतात. हा, दिस इज द क्वेश्चन आय वॉज वेटिंग फॉर. एक्स ची व्हॅल्यू काढा म्हणजे रूट्स काढा. पहा, याचा आन्सर ऑप्शन ए आहे. एक काम करू, आधी आपण डिस्क्रिमिनंट काढून घेऊ म्हणजे तुम्हाला रूट मध्ये ठेवायला सोपं जातं. p² काय होईल? -4a² चा स्क्वेअर. हा, -4 a ची व्हॅल्यू 4 आणि c आहे a⁴ - b⁴. तर इथून येतो 16 a⁴. 16 a⁴ मायनस मायनस प्लस 16 b⁴. आनंदाची गोष्ट हे कॅन्सल होतं. डिस्क्रिमिनंट आला 16 b⁴. आता आपल्याला काढायचंय x -b प्लस मायनस √d डिस्क्रिमिनंट, ठीक आहे. 2a -b किती झाला? +4a² झाला. बघा, मायनस मायनस प्लस. आणि याचा आपण रूट घेतला 16 b⁴ मध्ये टाकला याला आणि इथं आला 2a. हे असं झालं. तर इथून येतं 4a² प्लस मायनस 4b². कळलं? रूट बाहेर घ्या. खाली किती आला? 8. 4 कॉमन आउट करा. a² प्लस मायनस b². खाली किती आहे? 8 आहे. याला डिवाइड केलं तर a² प्लस मायनस b²/2. ऑप्शन 2 इथं. तर हे तुम्हाला कधी कधी इथं लिहिताना खूप मोठं वाटून येतं. आधी याला सेपरेट कॅल्क्युलेट करत जा, मग रूट मध्ये टाकत जा. थोडं दिसायला बरं वाटेल. तेवढं दिसणं पण. आगे बढ़ो. हाँ, किसको निकालो? असा क्वेश्चन आहे स्टेट बोर्ड मध्ये. चला, hypotenuse of right triangle is 6 meter more than twice the shortest side. If the third side is 2 meter less than the hypotenuse, find the shortest side. या ठिकाणी आपण एक राईट अँगल ट्रायंगल अज्युम करू. जसं हे म्हणतो तसं असं मानूया. कंडिशन काय म्हणते पहा. शॉर्टेस्ट साइड कोणती तरी धरा. चला याला एक्स माना, शॉर्टेस्ट. आता इकडे लक्ष द्या. हायपोटेन्यूज काय आहे? ट्वाइस 6 मोर दॅन ट्वाइस द शॉर्टेस्ट. तर ट्वाइस करा आणि त्याला +6 करा. ही झाली हायपोटेन्यूज. थर्ड साइड 2 मीटर लेस, ह्याच्याहून 2 लहान. तर इथे येईल +4, 2x + 4. ठीक आहे, कारण हायपोटेन्यूज पेक्षा 2 ने कमी म्हणते. तिन्ही साइड आल्या. ही हायपोटेन्यूज याच्यात -2 केलं तर 2x + 4 राहतो. आता ही थर्ड साइड, ही शॉर्टेस्ट आणि हे झालं. तर शॉर्टेस्ट साइड विचारली म्हणजे x काढायचा आहे. पायथागोरस लावा. तर 2x + 6 चा जो होल स्क्वेअर आहे तो x² + 2x + 4 चा होल स्क्वेअर होईल. आता याला ओपन करायचं आहे. 4x², 6 दोन्ही 12 दोन्ही 24x. इथं आला 36 x. इथं आला परत 4x², 8 दोन्ही 16x आणि परत आलं 16.
तर इथून 4x² दोन्हीकडून कॅन्सल आउट करा. बाकी सगळे घेऊन जा. x² +16 सोबत -24 जाऊन -8 बनवेल. +16 सोबत 36 जाऊन -20 बनवेल. ठीक आहे. आता 10 आणि 2. 10 आणि 2 आहे. तर तुम्हाला इथं प्लस करावं लागेल. तर x येतो 10 आणि x येतो -2. साईड निगेटिव्ह नसते. म्हणून शॉर्टेज साईड 10. चांगला क्वेश्चन होता. चलो नेक्स्ट. हा सोपा आहे. हा सोपा आहे करा आता. क्वेश्चन नंबर 10. याचे नंबर ऑफ रिअल रूट्स विचारलेत. किती रिअल रूट्स असतील? बरोबर, याचा आन्सर आहे 1. बघा दिलेलं जे एक्सप्रेशन आहे हे असं आहे. एक काम करा, याला ओपन करा. हे 2x + 1 हा -x². इथून हे कॅन्सल झालं. तर 2x + 1 0 झाला. 2x झाला -1. x येतो -½ दॅट इज -0.5. आता x तर लिनियर आहे ना, ह्याला एकच नंबर आहे आणि -0.5 तर रिअल नंबर आहे, म्हणून ह्याला एकच रूट आहे. आणि तुम्ही न काढताही सांगू शकता लिनियर एक्सप्रेशन आहे, लिनियरला एकच रूट असते मॅक्सिमम रिअल रूट. त्याचा हा क्वेश्चन केला होता, हा करा. वॉटर टॅपचा तो रिपीट झाला. सगळे रिपीट नाहीत. याचा अर्थ कळलंच नाही आपण काय करायला होतो. त्याचं उत्तर अगोदर या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. हा बनेल 2kx + k² - k + 2. तर याच्यामध्ये x वाली फक्त ही एक टर्म आहे, ही एक आहे आणि हे सगळे कॉन्स्टंट आहेत. त्याच्यामध्ये a असेल 1, b आहे 2k आणि c आहे k² - k + 2. आता आपल्याला डिस्क्रिमिनंट रिअल रूट्स आहेत म्हणजे 0 ठेवायचं आहे. तर b² - 4a × c याला 0 सेट करा. हा झाला 4k². इथून एक 4k² येतो +4k - 8. तर हा कॅन्सल होतो. 4k होतो 8. तर इथून k ची व्हॅल्यू होते +2. ठीक. हा करा. कोणत्या इक्वेशनचे रूट्स 3 आणि -3 आहेत? कधी तुम्हाला जेव्हा रूट्स चेक करा म्हणतात, आता हे सगळे फॉर्मॅट आहे, जेईई मेन्स मध्ये असे येतात, फक्त क्वेश्चन टफ बनतात पुढे. फॉर्मॅट हेच असते. तर याला अल्फा माना आणि हा बीटा माना. तर तुम्हाला सम पाहायची आहे. सम 0 येते आणि प्रोडक्ट -9 येते. असा फक्त ऑप्शन बी आहे. ते वेळ वाचतो, बाकी काय नाही. डिस्क्रिमिनंट मेथडने चालायचं. हा पण आहे. आपल्या एनसीईआरटी पुस्तकात दिलेला रिझल्ट आहे हा. डायरेक्ट आलं पाहिजे, नाहीतर सॉल्व्ह करून पहा. रूट्स इक्वल आहेत तर सी ची व्हॅल्यू काय असेल पहा. इथे आपल्याला म्हटलेलं आहे रूट्स आर इक्वल. तर डिस्क्रिमिनंटला 0 करा, म्हणजे b² - 4ac 0 होईल. म्हणजे b² इक्वल होईल 4ac ला, म्हणजे c होईल b² / 4a. ऑप्शन डी. नॉर्मल आहे, पण ह्याच्यातही विचार करत बसतात मुलं. चांगली गोष्ट आहे. काय झालेला आहे? हा करा. धिस वन.
फाइंड द नॅचरल नंबर विच वेन इन्क्रीज बाय 12 इक्वल्स 160 टाइम्स इट्स रेसिप्रोकल. पहा क्वेश्चन तुम्हाला म्हणतो नॅचरल नंबर आपण एक्स मानू, एक्स ला जर आपण इन्क्रीज केलं 12 ने तर तो बनतो 160 टाइम्स इट्स रेसिप्रोकल. रेसिप्रोकल 1/x असेल त्याचा 160 टाइम्स. आता ओव्हरऑल एक्स ने मल्टिप्लाय करा तर एक्स स्क्वेअर प्लस 12x इकडे काही 160 झाले. क्वाड्रॅटिक बनलं इकडे असं. आता याचे फॅक्टर सांगा. इथे +20 -8 नॅचरल नंबर आहे. इंटिजर म्हणला असतं तर दोन्ही चालले असते. तर इथून x20 आणि 8 येतं. याला रिजेक्ट करा कारण नॅचरल आहे म्हणून 8 इज द आन्सर. फक्त ही कंडिशन नीट बनवता आली पाहिजे. चला 2 क्वेश्चन आहेत छोटे सोपे कारण वरचे 2 आपले रिपीट झालेले आहेत. हे 2 चांगले आहेत. हा पण सोपा आहे पण अशा टाईपचा क्वेश्चन यायला पाहिजे. सम आणि प्रोडक्टचा रेशो सांगायचा आहे या इक्वेशनच्या. रेस टू 2 आहे ना. हा ते याच्यासाठीच ठेवलेलं आहे श्रीनिवाससाठी. बघू चलो सम बोलो. -b/a प्रोडक्ट c/a. श्रीनिवास हा ज्याचा विचार आहे त्याशी घ्यायचा. सम टू प्रोडक्ट घ्यायचा आहे. तर सम प्रोडक्टला रेसिप्रोकल करशील ना. तर 12/18 ला 6 ने डिवाइड केलं तर 2:3 येतं. 3:2 पण असतं. त्यांना असे 2-4 मासे तुझ्यासारखे जाळ्यात पकडायचे असतं. हे तेच जाळ टाकलेलं आहे. आणि असं तुम्हाला जेई मेन्स आणि नीट मध्ये फिजिक्स मध्ये खूप पाहायला भेटेल. रेशो मध्ये धडाधड पोर अडकतात. धडाधड शब्द महत्वाचा आहे. चला हा लास्ट क्वेश्चन करा. बाकी रिपीट होते. आपण सगळे क्वेश्चन केले. आता याच्यानंतर मी क्वाड्रॅटिक बघणार नाही. आता मोर दॅन इनफ झाला. आता डायरेक्ट जे प्रश्न येतील ते एक्झाम मध्येच येतील. एवढं सुंदर इक्वेशन आहे. इक्वल रूट्स असतील तर ए सी आणि एम मध्ये काय रिलेशन आहे काढायचंय. याचा आन्सर आहे ऑप्शन ए. इक्वल रूट्स आहेत बेटा तर डिस्क्रिमिनंटला 0 करा. बघा हा आहे b² -4 हा a आणि हा c. तर आधी याला ओपन करा. 4m²c². 4 ला असंच ठेवा आणि ह्याचं प्रोडक्ट घ्या. c² -a² प्लस m²c² -m²a². आता याला 4 ने मल्टिप्लाय करण्यापेक्षा 4 ने डिवाइड करा या दोन्ही साइडला. तर हा होईल m²c². आता मायनस ने ओपन करा. 4 गेला आता इथून ना. c² निगेटिव्ह आला प्लस a² मायनस m²c² पुन्हा प्लस m²a². खूप छान. ह्याच्यामध्ये बघा अजून एक शहीद भगतसिंग आहेत. आता आपल्याकडे उरलेला जो कार्यक्रम आहे a² -c² दिसला इथून आणि इथे आहे प्लस m²a². हा 0 आहे. c² ला इकडे पाठवून द्या. तर या दोघात a² कॉमन काढा तर 1 प्लस m² येतो जो ऑप्शन 1 मध्ये आहे. प्लस मायनस सोबत नीट राहा कम्फर्टेबल. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनला कुलूप लावलेले आहे मी. आता ह्याच्यानंतर म्हणायचं नाही कारण मी खूप क्वेश्चन घेतलेत. आता वर्ड प्रॉब्लेम्स डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम वर्क सगळं घेतलेलं आहे. डिस्टन्स. आता उद्या ट्रिग्नोमेट्रीचे ऍप्लिकेशनचे क्वेश्चन्स राहतील. उद्या आपला क्लास नाहीये.